Hello friends, good morning. Myself Pankaj Srinath. In last lecture, we discussed about the complex number, and in that we see some problem based on the complex number, definition of complex number, and how can we form the complex number, or how can any number can be written in the form of complex number. हे आपण लास्ट मध्ये पूर्ण डिस्कस केलेलं आहे आणि काही बेसिक कन्सेप्ट सुद्धा पाहिले होते which is related to the complex number. Today we are going to study the very basic concepts of complex number. So it's time to study. यामध्ये आपण आतापर्यंत कॉम्प्लेक्स नंबर जेवढे काही आपण माहिती पाहिलेली आहे, इन्फॉर्मेशन पाहिली आहे, त्याच्याच पुढे आपल्याला आता शिकायचं की कॉम्प्लेक्सचा काही बेसिक कन्सेप्ट आहे, काही बेसिक प्रॉपर्टीज आहे ते आपल्याला आज पाहायचे आहे आणि त्यानंतर मग अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आपण डिस्कस करूया. सो वन बाय वन पहा. तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये नोट बनवून दिलेला आहे. मग नोट म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी समजायला पाहिजे. कसं आहे की कोणत्याही सब्जेक्टचा जोपर्यंत आपण बेस पक्का करत नाही तोपर्यंत तो सब्जेक्ट हार्ड वाटतो आणि जसा आपला बेस पक्का व्हायला सुरुवात होते मग तसा तो सब्जेक्ट इझी जायला लागतो. सो महत्त्वाचं आहे की बेसिक कन्सेप्ट तुमचे महत्त्वाचे आहे. बेसिक कन्सेप्ट तुमचा एकदा चांगला पाया मजबूत झाला तर आपण काय करू शकतो की तुम्हाला तो सब्जेक्ट किंवा ज्याच्या रिलेटेड समोरचे जे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही इझिली सॉल्व्ह करतो, कारण की काय तुमचा बेस ऑलरेडी चांगला झालेला असतो. मग त्यासाठीच पाहूया. तर पहा याच्यामध्ये कन्सेप्ट दिलेले आहे तुम्हाला बेसिक, ज्यामध्ये तुम्हाला दिले आहे टेक्स्टबुक मध्ये नोट म्हणून. आता पहा पहिली नोट काय सांगते, पहिली कन्सेप्ट काय, अ कॉम्प्लेक्स नंबर हुज रियल पार्ट. आता तुम्हाला माहित आहे की कॉम्प्लेक्स नंबर जे काही आपण कॉम्प्लेक्स नंबर डिनोटेड बाय z and which consists of two parts, that is real part and imaginary part. So this is called real part and this is called imaginary part. Okay, so आता याच्यामध्ये इमॅजिनरी का म्हटलं, ज्यासोबत आपण आय अटॅच करतो तो नंबर कसा होत असतो, इमॅजिनरी नंबर. ओके, मग आता तुम्हाला माहिती आहे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये दोन पार्ट असतात, रियल आणि इमॅजिनरी. मग आता पहा काय म्हणतात, अ कॉम्प्लेक्स नंबर हुज रियल पार्ट इज 0. असा कॉम्प्लेक्स नंबर ज्यामध्ये रियल पार्ट, मग आता यामध्ये जर रियल पार्ट 0 झाला तर काय होणार, z इज इक्वल टू 0 प्लस ib. मग रिमेनिंग काय राहणार, z इज इक्वल टू ib. ओके, रिमेनिंग काय राहणार फक्त ib. देन कॉल्ड एज प्युअरली व्हाट, इमॅजिनरी नंबर. सिंपल आहे. पहा यामध्ये जर रियल पार्ट 0 झाला तर रिमेनिंग काय राहतं फक्त इमॅजिनरी पार्ट. ओके, आणि इमॅजिनरी पार्ट आहे म्हणजे तो काय झाला मग प्युअरली इमॅजिनरी नंबर. सच अ नंबर इज ऑफ द फॉर्म दॅट इज, इथे पहा तुमचा रियल पार्ट काय झालेला आहे 0, मग तुमचं रिमेनिंग काय राहणार फक्त इमॅजिनरी पार्ट, अँड दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ओन्ली प्युअरली इमॅजिनरी नंबर. ओके, समजला कन्सेप्ट. एखादा तुमचा कॉम्प्लेक्स नंबर असेल आणि त्यामध्ये जर रियल पार्ट 0 झाला तर मग फक्त तो नंबर जो रिमेनिंग राहतो तो काय असतो, प्युअरली इमॅजिनरी नंबर. ओके, देन नेक्स्ट कन्सेप्ट दिले तुम्हाला CN फॉर कॉम्प्लेक्स नंबर. ओके, शॉर्ट मध्ये मी लिहिलं आहे. सो अ कॉम्प्लेक्स नंबर हुज इमॅजिनरी पार्ट इज 0. आता सेकंड केस मध्ये काय म्हटलं आहे, whose complex number whose imaginary part. Again we know the complex number that is z is equal to a plus ib. आता इथे जर एग्जांपल सांगायचं झालं तर एग्जांपल असं लिहू शकतो आपण, z is equal to 2 plus 3 आहे. आता यामध्ये आपण काय म्हटलं होतं, रियल पार्ट जर 0 झाला म्हणजे हा पार्ट काय झाला 0, सो सिंपली काय राहणार 3 आहे, आणि 3 म्हणजे काय ओन्ली प्युअरली इमॅजिनरी नंबर. हा कन्सेप्ट तुम्हाला समजला. देन सेकंड कन्सेप्ट काय म्हटलाय, अ कॉम्प्लेक्स नंबर हुज इमॅजिनरी पार्ट इज 0. म्हणजे यामध्ये आता तुमचा इमॅजिनरी पार्ट 0 आहे. फर्स्ट केस मध्ये तुमचा रियल पार्ट 0 झाला होता, यामध्ये तुमचा इमॅजिनरी पार्ट 0, देन दॅट नंबर इज अ ओन्ली रियल नंबर. यामध्ये जर आपला इमॅजिनरी पार्ट हा 0 झाला म्हणजे काय येणार, इथे a प्लस 0i, आणि आपल्याला माहित आहे 0 सोबत i ने मल्टिप्लाय केलं. लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं होतं, whenever we multiply 0 to the imaginary or iota then that result come, that is I cross 0 is equal to 0. ओके, सो मग रिमेनिंग काय राहिलं फक्त इथे a, आणि a म्हणजे काय तुमचा रियल नंबर. मग तोच कन्सेप्ट सांगितलं इथे, अ कॉम्प्लेक्स नंबर हुज इमॅजिनरी पार्ट इज 0. जर इमॅजिनरी पार्ट हा आपण 0 झाला then
इट इज अ रियल नंबर. मग तो नंबर काय होतो तुमचा रियल नंबर. इथे एक्झाम्पल लिहिलेलं आहे पहा z प्लस. आता इथे इमॅजिनरी पार्ट कसा आलेला आहे 0. मग ते आन्सर काय ना ओन्ली a आणि a इज नथिंग बट रियल नंबर. ओके. देन थर्ड कन्सेप्ट आहे अ कॉम्प्लेक्स नंबर हुज बोथ पार्ट. बोथ पार्ट म्हणजे दोन्ही पार्ट. आता कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपल्याला माहित आहे z a + ib हा रियल पार्ट झाला, हा झाला इमॅजिनरी पार्ट. आता काय म्हणते थर्ड केस मध्ये की दोन्ही पार्ट जर काय झाले in a complex number whose both part that is real part and imaginary part is 0. जर 0 झाले then that 0 is a zero complex number. ओके. मग आता पहा एक्झाम्पल तर पाहूया आपण. हे आपल्याला माहित आहे स्टँडर्ड फॉर्म आहे आपल्या कॉम्प्लेक्स नंबरचा z is which is denoted by z and having a plus ib where a is a real part and ib is a imaginary part. आता या केस मध्ये दोन्ही आपल्याला 0 लिहायचं आहे. z is equal to काय आहे 0 plus 0 i किंवा i 0 पण लिहू शकता. ओके. सो मग आता इथे पहा z is equal to काय रिमेनिंग राहिलं a 0 आहे i 0 आहे. आन्सर काय आला 0 आणि 0 हे जे रिमेनिंग राहिलं याला काय म्हणतात झिरो कॉम्प्लेक्स नंबर. सो इट इज कॉल्ड झिरो कॉम्प्लेक्स नंबर. ओके. सो थर्ड कन्सेप्ट समजला. जेव्हा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये बोथ पार्ट दॅट इज रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट बिकम 0 देन दिस इज कॉल्ड झिरो कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे जो झिरो रिमेनिंग राहतो त्याला म्हणायचं झिरो कॉम्प्लेक्स नंबर. ओके. मग फोर्थ पॉइंट पाहूया आपण द सेट ऑफ रियल नंबर. द सेट ऑफ रियल नंबर इज अ सबसेट ऑफ द सेट C ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे काय म्हटलं आता आपण सेट थेअरीच्या बाबत पाहत आहे. आपण पाहिलं की जेवढे काही नंबर सिस्टम आहे म्हणजे नंबर मध्ये नॅचरल नंबर असेल किंवा होल नंबर असेल किंवा रॅशनल नंबर असेल किंवा इंटिजर्स असेल that all numbers are belong to that is natural number is denoted by n, a whole number is denoted by w, integer is denoted by this one and the rational number is denoted by q. So all numbers are the subset of real number. हे आपण शिकलो आहे 10th क्लास मध्ये. आता याच्या बियॉन्ड काय म्हणतात फोर्थ पॉइंट द सेट ऑफ रियल नंबर इज अ सबसेट ऑफ द सेट ऑफ रियल नंबर दॅट इज r is a subset. सबसेटचं साइन माहिती आहे तुम्हाला अशा पद्धतीचं असते इज अ सबसेट ऑफ सेट C. मग आता हे आणि C म्हणजे काय झालं इथे कॉम्प्लेक्स नंबर. प्रत्येक जो रियल नंबर आहे तो कोणाचा सबसेट असतो कॉम्प्लेक्स नंबरचा. मग आता याच्यामध्ये n म्हणजे तुम्हाला माहिती आहे सेट ऑफ नॅचरल नंबर. मग तो स्टार्ट होतो तुमचं काय 1 2 3 इथे होल नंबर स्टार्ट होतो 0 1 2 3 इंटिजर होते प्लस संख्या असतात मायनस असतात 0 असतात. दॅट ऑल नंबर्स आर बिलॉंग्स टू व्हॉट रियल नंबर. ओके. सगळे कशाच्या बिलॉंग करतात रियल नंबरच्या. आणि आता त्याच्या पुढे काय म्हणतात द सेट ऑफ रियल नंबर इज द सबसेट ऑफ द सेट C दॅट इज कॉम्प्लेक्स नंबर. ओके. हा एक महत्त्वाचा आहे. त्यानंतर पहा फिफ्थ पॉइंट दिलेला आहे the real part and imaginary part cannot be combined to form a single term. सर या स्टेटमेंट वरून आम्हाला काही समजलं नाही की नेमकं सांगायचं काय म्हटलंय the real part and the imaginary part cannot be combined to form a single term. आता कंबाईन कधी करतो त्याच्यामध्ये आपण ऍडिशन करतो सबट्रॅक्शन करतो दोन पार्ट आपण कॉम्बिनेशन करत असतो जसं आपल्याला माहित आहे. असं इथे काय म्हणताय the real part of imaginary part cannot be combined to form single term. single term नाही होऊ शकत. म्हणजे फॉर एक्झाम्पल 3 + 2y हे माहिती आहे मला z = हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग आता याच्यामध्ये या दोघांना आपण काय केलं कंबाईन केलं. मग कंबाईन केल्यानंतर बरेच जण विद्यार्थी काय लिहून टाकतात 3 + 2 that is 5y. हे बरोबर आहे का फ्रेंड्स? तो नाही. असं पॉसिबलच नाही. जसं आपल्याला माहित आहे काही स्टुडंट एवढे डेंजरस असतात तर हे काय करतात 7 + 3y is equal to सरळ या दोघांची ऍडिशन करतात आणि इथे लिहितात 10 आहे. दिस इज नॉट पॉसिबल बिकॉज इथे हा रियल पार्ट आहे हा इमॅजिनरी पार्ट आहे. तुम्ही असं त्यांना कॅनॉट बी वी कॅन ऍड टुगेदर यांना एकत्र करू शकत नाही. जसं आपण पहा 10th मध्ये शिकलो आहे की x + y यांना आपण 2xy असं लिहू शकत नाही किंवा
असं राईट करता येत नाही, त्यासाठी काय पाहिजे असते, सिमिलर टर्म पाहिजे असतात. म्हणजे असं असेल 2x + 3y + 2x + 5y. मग आता यामध्ये काय करू शकतो आपण, जे सिमिलर व्हेरिएबल आहे त्यांना ग्रुप करतो आपण त्या. जसं आता पहा 2x आणि हा 2x + 2x 4x झालं. ओके, देन 3y + 5y किती झालं, 8y. 5 + 3 that is 8. म्हणजे इथे आपण कंबाईन करू शकतो. पण कंबाईन पण कसं केलं आपण, त्याच्या सिमिलर टर्म सोबत कंबाईन केलं. असं नाही केलं की 3y + x = 3 आणि इथे कोएफिशिएंट किती आहे 1. 3 + 1 that is 4y किंवा 4xy असं करू शकत नाही. ओके, सो हे सांगायचं इथे असंच आहे की जो काही आपल्याला कॉम्बिनेशन दिलं, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट, यांना आपण एकत्र करू शकत नाही. जसं 5 + 5y यांना आपण काही जण ऍड करून टाकतात. कसं 5 + 5 that is 10y. हे पॉसिबल नाही आहे, असं आपण त्यांना टुगेदरली कंबाईन करू शकत नाही. सो आय थिंक सो तुम्हाला हे जे कन्सेप्ट आहे किंवा जे महत्त्वाचे बेसिक कन्सेप्ट आज आपण डिस्कस केलेले आहे हे समजलं असेल. पहिल्या याच्यामध्ये आपण पाहिलं की समजा तुमचा रिअल पार्ट 0 झाला, मग तो काय राहतो, नुसतं इमॅजिनरी, आणि म्हणून काय म्हटलं त्याला, प्युअरली इमॅजिनरी नंबर. सेकंड केस मध्ये पाहिलं आपण, जर तुमचा इमॅजिनरी पार्ट 0 झाला तर मग काय राहते, रिअल. सो तो झाला तुमचा रिअल नंबर. देन जर दोन्ही पार्ट म्हणजे दॅट इज रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट जर 0 झाले तर शेवटी काय राहतो, रिमेनिंग 0, आणि त्यालाच काय म्हटलं, 0 कॉम्प्लेक्स नंबर. त्यानंतर पाहिलं की आपण आतापर्यंत डिस्कस केलं होतं 10th पर्यंत जेवढे काही नंबर सिस्टीम आहे, दॅट इज नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर आणि रॅशनल नंबर, ऑल बिलोंग्स टू द रिअल नंबर. पण या केस मध्ये काय, ऑल द रिअल नंबर्स आर द सबसेट ऑफ द सेट C and C is for complex number. Then लास्ट पॉइंट पाहिला आपण, द रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट कॅनॉट बी कंबाईन. म्हणजे रिअल पार्ट कोणता झाला तुमचा, हा झाला तुमचा रिअल पार्ट, त्यालाच आपण RE म्हणतो, आणि हा झाला तुमचा इमॅजिनरी पार्ट, त्याचीच त्याला IM म्हणतो. RE ऑफ Z, याला Z ने रिप्रेझेंट करत असतो आपण कॉम्प्लेक्स नंबरला. ओके, सो यामध्ये आपण डायरेक्टली या दोघांची ॲडिशन करू शकत नाही. आय होप सो तुम्हाला हा जो कन्सेप्ट आहे हा समजला असेल. दीज आर द बेसिक कन्सेप्ट रिलेटेड टू द कॉम्प्लेक्स नंबर. देन next we will discuss about the algebra of complex number. Then come to the next point, which is very interesting, friends. Then see the algebra of complex number, and in that we study the equality of two complex number. आता अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काय, ज्यामध्ये आपण इक्वालिटी पाहू शकतो, ऍडिशन पाहू शकतो, सबट्रॅक्शन पाहू शकतो कॉम्प्लेक्स नंबरचं. तर वन बाय वन पाहणार. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी द डेफिनेशन ऑफ इक्वालिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. आता इक्वालिटी म्हणजे समान म्हणजे सारखे. आता दोन कॉम्प्लेक्स नंबर आपण सारखे आहे असं कधी म्हणू शकतो. सो सी द डेफिनेशन, two complex number that is Z1 is equal to A plus IB and second is Z2 is equal to C plus ID are said to be equal if their corresponding real and imaginary parts are equal. काय म्हटलं डेफिनेशन समजलं फ्रेंड्स, की आता आपण काय पाहताय, इक्वालिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबर दिले, फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला नंतर पाहू इच्छा, दोन कॉम्प्लेक्स नंबर दिले, तर इथे पाहिलं तुम्ही Z1, Z कशासाठी रिप्रेझेंट करतो आपण, कॉम्प्लेक्स नंबर दाखवण्यासाठी. जसं फॉर एक्झाम्पल Z is equal to 3 plus 2y, दिस इज कॉल्ड अ कॉम्प्लेक्स नंबर. मग हा फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर आहे म्हणून त्याला Z1 म्हटलं, आणि दुसरा घेतला Z2 is equal to 5 plus 3 आहे, हा सेकंड कॉम्प्लेक्स नंबर आहे म्हणून त्याला Z2 घेतलं. मग काय म्हटलं, टू कॉम्प्लेक्स नंबर दॅट इज Z1 A plus IB and Z2 C plus ID are said to be equal. हे इक्वल आहे असं कधी म्हणू आपण, if their corresponding real and imaginary parts are equal. जेव्हा त्यांचे corresponding real आणि imaginary part equal असतील तेव्हा. म्हणजे काय, पहा लक्ष द्या. म्हणजे काय होणार, यानुसार जर एक्झाम्पल सांगतो म्हटलं तर इथे काय घेतलं होतं आपण, पहा Z1 घेतला आपण A plus IB आणि Z2 घेतला आपण C plus ID. ओके, मग आता हे कधी होणार, Z1 is equal to Z2, Z1 is equal to Z2 हे इक्वल कधी होणार, जेव्हा त्यांचे रिअल पार्ट कोणते आहे,
A इज इक्वल टू C होणार ही पहिली केस आणि त्यांची इमॅजिनरी करस्पॉन्डिंग पार्ट्स कोणते हे तर आहे तर आपण घेणार नाही आपल्याला माहित आहे हा इमॅजिनरी पार्ट आहे म्हणजे काय आला सेकंड पार्ट B इज इक्वल टू D होणार तेव्हा हे काय होतील हे दोन नंबर कसे होतील इक्वल होतील समजलं सो आता तेच एक्झाम्पल तुम्ही पाहूया पहा Z1 आणि Z2 हे दोन कॉम्प्लेक्स नंबर होते ते इक्वल कधी होणार सो आपल्याला माहित आहे Z1 इज इक्वल टू काय आहे A प्लस IB त्याची व्हॅल्यू राइट केली इक्वल टू ॲज इट इज Z2 इज इक्वल टू काय राइट केलं आपण Z2 इज इक्वल टू C प्लस ID हे इक्वल कधी होणार इफ काय होणार त्यांचे रियल पार्ट मग आता यामध्ये या दोघांमध्ये कंपॅरिझन करा तर या रियल पार्ट कोणता आहे हाय आणि हाय म्हणजे काय होणार A इज इक्वल टू C and imaginary part कोणता आहे ज्याच्या सोबत I अटॅच असतो तो imaginary part असतो that is B is equal to D then we can say that Z1 is equal to Z2 okay so example करून पाहूया if x plus iy is equal to 4 plus 3 आहे आता हे इक्वल कधी होतील दोन कॉम्प्लेक्स नंबर पहा जेव्हा त्यांची रियल पार्ट इक्वल होणार आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल होणार मला सरळ करून बाय सिंपली काय करणार बाय equality of complex number by equality of complex number ही प्रॉपर्टी आपण यूज करणार मग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काय सांगतो की त्यांचा रियल पार्ट इक्वल असतो आणि त्यांचे इमॅजिनरी पार्ट जर इक्वल असले तर मग हे दोन कॉम्प्लेक्स नंबर काय असतात इक्वल सो काय ना x इज इक्वल टू किती येणार हा रियल पार्ट आणि हा रियल पार्ट आहे सो x इज इक्वल टू 4 आणि सेकंड काय येणार y is equal to काय येणार आहे ते लिहिणारच नाही आपण कारण की इमॅजिनरी पार्ट आहे y is equal to 3 जेव्हा असं होतील तेव्हा मग हे दोन नंबर काय होणार इक्वल ओके सो पहा इथे व्हॅल्यू पुट करा x ची व्हॅल्यू पुट केली तर पहा इथे x ची व्हॅल्यू जर पुट केली तर 4 is equal to 4 हे झाले इक्वल आणि इथे y ची व्हॅल्यू जर पुट केली तर हे इक्वल होणार ओके जर तुम्हाला नाही समजत असेल तर मी हे सॉल्व्ह करून टाकू ते आवश्यकता नाहीये सो पहा इथे काय होतं x प्लस i बाय सो x ची व्हॅल्यू किती आहे 4 प्लस i ॲज इट इज y ची व्हॅल्यू किती घ्यायची आपण 3 मग i * 3 म्हणजे काय 3 आहे इज इक्वल टू किती येणार 4 प्लस 3 आहे पहा दोन्ही इक्वल झाले तर हेच तर कन्सेप्ट आहे की इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर आता हे पहा एक्झाम्पल यामध्ये आता हे कसं करायचं खूप इझी आहे पहा इथे बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ही प्रॉपर्टी आपण यूज करणार आता पहा जेव्हा ही प्रॉपर्टी आपण अप्लाय करतो तेव्हा काय करत असतो रियल नंबर सोबत करस्पॉन्डिंग घेत असतो आणि इमॅजिनरी नंबरचा इमॅजिनरी नंबर आणि देन वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ a अँड b मग तुम्हाला इथे विचारलं फाइंड a व्हॅल्यू ऑफ a अँड b सो पहा बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर सो आपण काय करणार रियल सोबत रियल करणार म्हणजे काय ना देयरफॉर C1a हा रियल पार्ट आहे आणि इकडला रियल पार्ट कोणता आहे 21 ओके देन सेकंड पॉइंट पहिले हे सॉल्व करू आपण रियल नंबर सो 7a यावरून याची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते हा मल्टिपल मध्ये इकडे जाणार डिवाइड मध्ये 21/7 7 3 किती येणार 21 सो a इज इक्वल टू 3 ओके सो एक पार्ट मिळाला याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला ओके देन इमॅजिनरी पार्ट पहा आता सर ही इमॅजिनरी पार्ट कोणता आहे इथे नो डाऊट 3 आहे पण इथे इमॅजिनरी पार्ट आहे कोणता येणार पार्ट ज्याच्या सोबत i अटॅच असतो तो नंबर कसा बनत असतो इमॅजिनरी नंबर मग हा टोटल जो नंबर झाला तो हा काय झाला इमॅजिनरी नंबर आणि इमॅजिनरी पार्ट सोबत आपण करस्पॉन्डिंग इमॅजिनरी पार्ट कन्सिडर करतो सो काय येणार 3a - b इज इक्वल टू काय येणार -3 ओके मग आता पहा 3 ॲज इट इज a ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे किती आहे 3 - b ॲज इट इज इक्वल टू -3 सो 3 3 जा 9 b इज इक्वल टू -3 सो -b इज इक्वल टू हा इकडे प्लस आहे तिथे शिफ्ट करा मायनस होणार ओके सो b इज इक्वल टू काय येणार पहा b इज इक्वल टू दोन्ही संख्या एक कशा आहे हा इथे प्लस होता त्याला शिफ्ट केला मायनस झालाय ओके सो b इज इक्वल टू काय येणार 12 सो मायनस दोन्ही संख्या निगेटिव्ह आहे सो दोन्ही संख्या निगेटिव्ह असेल तर त्यांची ॲडिशन होईल मायनस साइन आणि हा -b सो मायनस मायनस कॅन्सल सो b इज इक्वल टू काय मिळणार 12 सो अशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो
सो आय थिंक सो तुम्हाला हा इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर समजला असेल. खूप सिंपल आहे. जेव्हा दोन कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला इक्वल दाखवायचे असेल तर काय करायचं, त्याचा रिअल पॉईंट सोबत रिअल करस्पॉन्डिंग असला पाहिजे इक्वल, आणि इमॅजिनरी पॉईंट सोबत करस्पॉन्डिंग इमॅजिनरी पॉईंट इक्वल असला पाहिजे, तरच आपण म्हणू शकतो की हे दोन कॉम्प्लेक्स नंबर कसे आहेत, इक्वल. सो आजचे जेवढे काही आपण बेसिक कन्सेप्ट घेतले हे ॲप्सो तुम्हाला समजले असेल. आज जेवढी काही नोट्स तुम्हाला मी ही घेतलेली आहे ते तुम्ही नोट करायची आहे आणि लिहून मला व्हॉट्सअपवर पाठवायची. हाच तुमचा आजचा काय राहणार होमवर्क. ओके. So in next lecture we will discuss some basic operation of complex number. So till then, thank you so much and take care.